नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचे फर्स्ट लेसन द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन यातले आपण प्लांट्समधील ॲडॅप्टेशन आणि ॲनिमलमधील ॲडॅप्टेशन अभ्यासले. म्हणजे वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन आणि प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन याबद्दल अभ्यास केला. आज आपण पेज नंबर 8 पाहणार आहोत. हा जो फर्स्ट पॅरेग्राफ आहे डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन, हा तुमच्या ह्या वर्षाच्या सिलेबसमधनं रिड्यूस झालेला आहे. परंतु काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये याबद्दल काही प्रश्न विचारले जातात, म्हणून माहितीस्तव मी तुम्हाला सांगत आहे. चार्ल्स डार्विन, अ बायोलॉजिस्ट, स्टडीड न्यूमरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड सजेस्टेड दॅट only those animals are likely to survive which can best adapt themselves to a changing environment. चार्ल्स डार्विन हा एक जीवशास्त्रज्ञ होता. त्याने प्राण्यांचा आणि वनस्पतींचा खूप अभ्यास केला आणि त्यावरून त्याने असे शोधून काढले की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. दिस इज कॉल्ड द थिअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायनोसॉरचं उदाहरण दिलं होतं बघा, की डायनोसॉर फार लाखो वर्षापूर्वी अस्तित्वात होते पृथ्वीवर, परंतु त्यावेळी त्यांना जगण्यासाठी तशी भौगोलिक परिस्थिती उपलब्ध होती. परंतु हळूहळू तसं भौगोलिक वातावरण त्यांना उपलब्ध झालं नाही, त्यामुळे ते नामशेष झाले. तोच सिद्धांत डार्विन्सने मांडलेला आहे की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे सक्षम तोच टिकेल. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. इफ ॲन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्वाईव्ह, दिस चेंज इज प्रिझर्व इन द नेक्स्ट जनरेशन. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. म्हणजेच बघा, मी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स अँड ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. म्हणजे हवेत उडणारे जे पक्षी आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी त्यांचे 4 legs इज मॉडिफाईड इन टू द विंग्स. म्हणजे त्यांचे पुढचे जे 2 पाय त्यांचं रूपांतर हे पंखामध्ये झालेलं होतं आणि नंतर जे त्यांचं रिप्रोडक्शन झाल्यावर जे त्यांची पिल्लं जन्माला आली त्यांना ऑलरेडी मग पंख घेऊनच ते जन्माला आली. म्हणजे दुसरे जे पिढी येते ती त्याच्यासारखीच बनते. हा डार्विनचा सेकंड प्रिन्सिपल होतं. हे डार्विनचं दुसरा सिद्धांत होता की डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे त्याला म्हणतात. नॅचरल सिलेक्शन, थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वनस्पतींचे सजीवांचे वर्गीकरण. सजीवांमध्ये वनस्पती आणि प्राणी दोन्ही येतात. मग वनस्पती आणि प्राणी यांचं वर्गीकरण का केले पाहिजे तोच प्रश्न विचारला आहे बघा. व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड? इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर It is difficult to study and remember all the organisms in the diverse living world. At the same time, classification helps in this respect. आपल्या सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण सजीव सृष्टीमध्ये सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे आणि त्यांना लक्षात ठेवणे खूप अवघड असते. बघा, आपण जर मँगोच्या बघितल्या म्हणजे आंब्याच्या खूप प्रजाती आहेत. मांजर, कुत्रा यांच्या पण खूप प्रजाती आहे. गाय, म्हैस यांच्या पण खूप प्रजाती आहेत. तर यांच्या सर्व त्यांच्या नावासहित ते आपल्याला लक्षात ठेवणं अवघड जाईल. यासाठी वैज्ञानिकांनी त्यांचं वर्गीकरण केलेले आहे. सेकंड क्वेश्चन आहे, विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स? मग हे वर्गीकरण करताना कोणत्या निकषांच्या आधारे या वनस्पती आणि प्राणींचे वर्गीकरण केले आहे? तर प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू हाईट. बघा, म्हणजे उंचीनुसार वनस्पतींचे वर्गीकरण केले आहे. जसे की उंचीनुसार म्हणजे
हर्ब्स, श्रब्स आणि ट्रीज म्हणजे रोपटे, झुडूप आणि वृक्ष. त्याचप्रमाणे शेप ऑफ द स्टेम, शेप कसा आहे स्टेमचा, फ्लेक्झिबल आहे की हार्ड आहे, स्ट्रॉंग आहे, याप्रमाणे. नंतर पिरियड ऑफ लाईफ सायकल म्हणजेच त्यांचे जीवनचक्र. म्हणजे काही वनस्पती एक वर्षभर एक वर्षात त्यांचं जीवनचक्र पूर्ण होते, काही 2 महिन्यात, काही 2 वर्ष, काही अनेक वर्ष असे जगतात. त्यावरून त्यांचे लाईफ सायकलनुसार प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज ॲन्युअल, बायनियल अँड पेरिनियल. म्हणजेच वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक हे मागील इयत्तेमध्ये तुम्ही शिकलेले आहे. अशा प्रकारे प्लांट्स हे क्लासिफाईड केले जातात. त्याप्रमाणे अजून फ्लावरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती, फुलं येणारी, फुलं न येणारी वनस्पती, अशा 2 प्रकारात वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. त्याचप्रमाणे ॲनिमल्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चरनुसार म्हणजे युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे, व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे त्यांना पाठीचा कणा आहे की नाही, यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन अँड हॅबिटॅट म्हणजे पुनरुत्पादनाची प्रक्रिया आणि हॅबिटॅट म्हणजे त्यांचा अधिवास, याच्यानुसार प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पती व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केलेले आहे आणि वेगवेगळ्या निकषांच्या आधारे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. Hierarchy is formed in the classification that starts with kingdom Animalia or kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. Hierarchy म्हणजे पदानुक्रम. तर आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे मँगो आणि ह्युमन. तर बघा, मँगो आणि ह्युमन यांचा पदानुक्रम लावलेला आहे या ठिकाणी. किंगडम, फायलम, क्लास अशा प्रकारे त्यांचा पदानुक्रम लावला जातो. यालाच हॅरॅची म्हणतात. आणि यामध्ये प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी यापासून त्यांचा पदानुक्रम सुरू होतो. आणि पुढे सजीवातील गुणधर्मात ठळक आणि मूलभूत साम्य आणि भेद, त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, काय डिफरन्सेस आहे, यावरून सुद्धा त्यांचे गट तयार केले जातात. दिस इज कॉल्ड द हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतात. आता इथे एक्झाम्पल दिलेलं बघा मँगो आणि ह्युमनचं. तर मँगोचं हायरार्ची बघा, पदानुक्रम कसा आहे. किंगडम काय आहे त्याचं, सृष्टी, प्लॅन्टी. नंतर फायलम म्हणजे संघ, अँथोफायला, क्लास म्हणजे वर्ग, डायकॉटिलिडॉन आहे बघा, त्याची बी जर तुम्ही बघितली मँगोची कोय तर त्याचे 2 भाग होतात म्हणजे ते डायकॉटिलिडॉन आहे. नंतर ऑर्डर म्हणजे गण, स्पिंडल्स, फॅमिली म्हणजे कुळ, ॲनाकार्डियासी, जीनस म्हणजे प्रजाती, मॅग्निफेरा आणि स्पेसिस इंडिका. याप्रमाणे ह्युमन बिंगचं पण दिलेलं आहे. अशा प्रकारे क्लासिफिकेशन हे केलं जातं. बायनोमियल नोमेनक्लेचर बाय कार्लिनियस या शास्त्रज्ञाने सुद्धा वर्गीकरणाची द्विनाम पद्धती ही शोधून काढलेली आहे. इमॅजिन दॅट देर आर 4 स्टुडंट्स विथ अ नेम कबीर ऑर करण इन अ क्लासरूम. आता अशी कल्पना करा की आपल्या वर्गामध्ये किरण नावाचे 4 विद्यार्थी आहे. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वूड यू ensure that others know which one of them you are talking about without any confusion. आता मी एका विद्यार्थ्याला जर बोलवलं, किरण इकडे ये, तर 4ही किरण उठून माझ्याजवळ येतील. त्यांना समजणार नाही मी कोणाला बोलवते आहे. तर यासाठी वी वूड टेल द फुल नेम, दॅट इज द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. दिस इज सिमिलर टू बायनोमियल नोमेनक्लेचर. मग मला एखाद्या किरणला बोलवायचं असेल तर मी त्या किरणचं नाव घेईल आणि त्याचं आडनाव पण घेईल. आणि नाव आणि आडनावसुद्धा सारखं असेल तर मी त्याच्या वडिलांचं नाव घेईल. अशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं. त्याचप्रमाणे वनस्पती आणि प्राण्यांचं सुद्धा वर्गीकरण केलं जातं. यालाच काय म्हणतात, बायनोमियल नोमेनक्लेचर. बायनोमियल नोमेनक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीवाला ओळखण्यासाठी या द्विनाम पद्धतीचा उपयोग केला जातो. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. It consists of 2 parts. The first part is genus and the second is
स्पेसीस. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. यामध्ये 2 संज्ञा आहेत. पहिली संज्ञा ही फर्स्ट पार्ट जीनस म्हणजे प्रजाती आहे आणि सेकंड स्पेसीस म्हणजे ती जाती आहे. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन्ड बायनोमियल नेम ॲज पर द गाईडलाईन ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आली आहेत. आता या ठिकाणी आपण मँगोचं उदाहरण बघितलं तर मँगोचं सायंटिफिक नेम काय आहे? मॅग्निफेरा इंडिका. आणि ह्युमन बिंगचं काय आहे? होमो सॅपियन्स. हे झालं मानवाचं, ह्युमनचं सायंटिफिक नेम. अशा प्रकारे त्यांना द्विनाम पद्धती दिलेली आहे. ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ अ स्पेसीस आर सो सिमिलर दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन कलर, हाईट, हॅबिटॅट्स अँड हॅबिट्स they can reproduce among themselves and form new individuals like themselves. एका जातीमधील सर्व सजीव इतके सारखे असतात. आता बघा आपण मँगोचंच उदाहरण घेऊ की एकाच जातीचे मँगोला नेम काय आहे? मँगो. परंतु मँगोचे प्रकार भरपूर आहे. त्यामध्ये हापूस आंबा आला, मग पायरी आंबा आला, लंगडा आंबा आला, गावठी आंबा, असे भरपूर आहे. मग त्यामध्ये त्यांचा रंग वेगळा असतो. त्याचप्रमाणे आतमधला जो त्याचा जी कोय असते, बी असते, ती वेगळी असते. अशा प्रकारे म्हणजे याप्रमाणे त्यांच्यामध्ये भेद करता येतो. नंतर त्यांची प्रजनन आणि वंशवृद्धीसुद्धा होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसीस. जगामधील सर्व मांजरे ही एकाच प्रजातीत मोडतात. त्याचप्रमाणे द सेम इज ट्रू इन द केस ऑफ ॲनिमल्स लाईक हेन, काऊ, डॉग एक्सेट्रा अँड प्लांट्स लाईक मँगो, व्हीट, मेज. आणि प्राण्यांमध्ये कोंबडी, गाय, कुत्रा, आता याचे भरपूर प्रकार आहेत. त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये सुद्धा आंबा, मका, गहू यांचेसुद्धा अनेक प्रकार आहे. गहूचे सुद्धा आपण अनेक प्रकार हे बघितलेले आहेत. आता पुढे एक चार्ट दिलेला आहे बघा तुम्हाला. फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम प्लॅन्टी and Animalia classified by the binomial methods of nomenclature. आता इथे सजीव आणि त्याचं वैज्ञानिक नाव दिलेलं आहे. आता लिव्हिंग थिंग दिलेलं आहे डॉग. तर डॉगचं सायंटिफिक नेम आहे कॅनिस फॅमिलियरिस. नंतर काऊ, गायचं वैज्ञानिक नाव आहे बोस टॉरस. नंतर हिबिस्कस म्हणजे जास्वंद, त्याचं सायंटिफिक नेम आहे हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. नंतर ज्वारीचं सायंटिफिक नेम आहे सॉर्गम बायकलर. याप्रमाणे आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक वनस्पती आणि प्राणी असतात. प्रत्येकाला सायंटिफिक नेम हे देण्यात आलेलं आहे. 29 एप्रिल इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग्स इज प्रोहिबिटेड बाय द वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. आणि वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे, इजा पोचवणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे. याचबरोबर आपला हा चॅप्टर इथे संपत आहे.